आज आपण बनवणार आहोत अगदी पारंपरिक मऊसूत आणि तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक। फक्त तांदळाच्या पिठाची उकड करून आत गूळ खोबऱ्याचं चविष्ट सारण भरून तयार होणारे हे मोदक गणपती बाप्पाला खूप प्रिय आहेत। ही रेसिपी इतकी सोपी आहे की अगदी पहिल्यांदाच करणाऱ्यांनाही परफेक्ट मोदक बनतील। चला तर मग सुरुवात करूया आजची खास उकडीचे मोदक रेसिपी। नमस्कार, मी छायाच कुक टाईममध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण उकडीच्या मोदकाचं सारण बनवून घेऊया। गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईत घालायचं 1 चमचा साजूक तूप। तूप गरम झालं की त्यात टाकूया बारीक केलेला 1 कप गूळ। इथे तुम्ही साखरही वापरू शकता। गूळ वितळल्यानंतर त्यात टाकूया 2 वाट्या किसलेलं खोबरं। गॅसची फ्लेम लहानच ठेवून 3 ते 4 मिनटं हे खोबरं परतून घ्यायचं आहे। खोबरं छान परतून घेतलं तर आता गॅस बंद करूया। वेलची जायफळ पूड घालूया। वेलची जायफळ पूड ही गॅस बंद केल्यानंतरच मिश्रणात घालायची आहे, म्हणजे वेलचीचा सुगंध टिकून राहतो। तर आपल्या मोदकाचं गोड सारण तयार आहे। नेक्स्ट आपण मोदकाचं आवरण बनवून घेऊया। त्यासाठी मी मार्केटमध्ये जे रेडीमेड तांदळाचं पीठ मिळतं ते 1 कप घेतलेलं आहे। हे पीठ रेडीमेड असल्यामुळे आपण चाळणीने चाळून घेणार आहोत। मोदक तयार करण्यासाठी आपल्याला मोदकाच्या पिठाची उकड करून घ्यायची आहे। त्यासाठी गॅसवर कढई ठेवून 1 कप पाणी घालूया। पीठ आपण 1 कप घेतलं म्हणून 1 कप पाणी घ्यायचं। पाण्यात टाकायचं 1 चमचा साजूक तूप। पाणी गरम झालं की त्यात आपण जे तांदळाचं पीठ चाळून घेतलेलं आहे ते या गरम पाण्यात टाकायचं। आता तांदळाच्या पिठाच्या गुठळ्या न होण्यासाठी पीठ लगेचच परतून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करायचा। पाव चमचा मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि परातीत पीठ काढून घ्यायचं। पीठ हाताला सोसवेल इतपत थंड झालं की थोडं पाणी घालून तळ हाताने पीठ जोर लावून अगदी सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं। पीठ आपण जेवढं जास्त मळू तेवढे आपले मोदक मऊ होतात। 1 चमचा तूप टाकून पुन्हा हे पीठ छान मळून घ्यायचं। हे पीठ अगदी सॉफ्ट तयार आहे। आता मोदक कसे करायचे ते पाहूया। या ठिकाणी मी साचा घेतलेला आहे। या साच्याला 3 भाग असतात आणि हे जॉईन केलेले असतात। आपण या साच्यात मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत। साच्याला आतून तेलाचं बोट फिरवायचं। 1 उकडीच्या पिठाचा लिंबा एवढा गोळा घ्यायचा, तो या साच्यामध्ये घालायचा। आतून असं बोट घालून प्रेस करायचं, जेणेकरून या साच्याच्या कळ्या या उकडीच्या पिठाला उमटतील आणि वरून हे पीठ असं वरती ओढायचं। थोडंसं पीठ वर राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे थोडंसं सारण आहे ते घालायचं। उभट आकार द्यायचा या सारणाला आणि खालून थोडंसं प्रेस करायचं आहे। त्यानंतर वर आलेलं जे पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि मगच हा बंद करायचा आहे। व्यवस्थित असा दाबून हा मोदक बंद करून घ्यायचा आहे। हलकेच प्रेस करून हा साचा ओपन करायचा। हे बघा, मस्त आपला उकडीचा सुरेख कळीदार सुबक मोदक तयार झालेला आहे। असेच आपण सर्व मोदक तयार करून घेतलेत। हे मोदक आता आपण वाफवून घेणार आहोत। त्यासाठी मी मोदक पात्र घेतलेलं आहे। चाळणीला तेलाने ग्रीस करून घेऊया। एका प्लेटमध्ये पाणी घ्या आणि प्रत्येक मोदकाचा तळ हा असा पाण्यात बुडवून ग्रीस केलेल्या चाळणीवर ठेवायचा। गॅसवर भांड्यात पाणी उकळत ठेवायचं आणि पाण्यावर ही चाळणी ठेवून याला आपण 10 मिनटं वाफवून घेतलेलं आहे। मोदकाचा रंग बदलला की समजायचं मोदक तयार झाले आहेत। मी या ठिकाणी 10 मिनटं मोदक वाफवून घेतले। पारंपरिक पद्धतीने कळ्या पाडण्याच्या पद्धती ज्या आहेत त्यापेक्षाही सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला उकडीचे मोदक दाखवले आहेत। सारण व्यवस्थित यामध्ये पसरलं गेलेलं आहे आणि उकडीचा मोदक तयार झालेला आहे। हा पहा, मी कापून दाखवते। सारण व्यवस्थित यामध्ये पसरलं गेलेलं आहे। मस्त साजूक तुपात हे उकडीचे मोदक आपण सर्व करू शकतो। बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतो। तर मंडळी, ही मोदक तयार करायची सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।